हेलो भाई। आज हम पढ़ेंगे बुद्धिस्ट काउंसिल के बारे में। बुद्धिस्ट काउंसिल have its own importance in the history of India. See, first time we are seeing that some sort of the organized activity had been done for documentation of religious uh, things. So Buddhist councils are called as a Sangiti. Sangiti means where the monks were came together in a democratic mode, uh, though having someone is being presiding the uh, sabha, or called as a Sangiti. But all aspects of the Sangiti or being councils had been deliberating on a democratic basis. डेमोक्रेटिक बेसिस म्हणजेच जिथे सर्व मॉन्क्स जे आहेत त्यांना बोलण्याची मुभा दिली जायची, वादविवाद व्हायचा आणि त्यातून काहीतरी निष्पन्न जे काही निष्कर्ष निघेल त्या निष्कर्षावर पुढे वाटचाल केली जायची. म्हणजेच पहिल्यांदाच आपल्याला असं दिसतंय की एक जो संघ आहे तो डेमोक्रॅटिक लोकशाही आधारावर तयार झालेला एक संघ प्रथमतःच आपण भारतीय इतिहासामध्ये बघतो. In the history, ancient history of India, we were seeing the 4 Buddhist councils. आपण ancient phase मध्ये 4 बुद्धिस्ट कॉन्सिल्स पाहतोय. एक 5-6 बुद्धिस्ट कॉन्सिल्स झाल्या, त्यापैकी 2 मॉडर्न याच्यामध्ये झाल्यात. त्याचा भारताच्या इतिहासाशी काही संबंध नाही, त्याचा वर्ल्ड इतिहासाशी संबंध आहे. पण बुद्धिस्ट रिलिजन जो आहे तो भारतामधून उगम पावलेला आहे आणि सर्व जगाला जो आहे तो मिळालेला आहे. आणि बहुतांशी जगातील बहुतांशी जनता जी आहे ती बुद्धिझमला मानणारी आहे. पर्टिक्युलरली नॉर्थ आपलं साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज आहे, ईस्ट आशियन कंट्रीज आहेत, तर आपल्याला इथे दिसते बुद्धिझमचा जबरदस्त छाप पडलेली आहे. त्यामुळे आपण ब्रीफली 5व्या आणि 6व्याचंही आपण बघून घेऊया. ब्रीफली आपण बघितलं तर 4 कॉन्सिलच्या बाबत असं दिसतंय. जस्ट बुद्धाच्या डेथ नंतर प्रथम कॉन्सिल झाली. दुसरी कॉन्सिल जी आहे बघा 100 वर्षानंतर दिसून येते. तिसरी कॉन्सिल एक अराउंड 236 म्हणजे 250 वर्षाच्या जवळपास दिसून येते. आणि तिसरी कॉन्सिल अजून बघा बरीचशी उशिरा आपल्याला दिसून येईल. फोर्थ कॉन्सिल कनिष्काच्या वेळात मग अराउंड 72 AD वगैरे असं असेल. बराचसा फेज नंतर कॉन्सिल झालेले आहेत. कदाचित कॉन्सिलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जर आपण काही इंटरप्रिटेशनचा विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की ह्या कॉन्सिल्स जे आहेत बुद्धिस्ट रिलिजन मध्ये जे चर्निंग होत असावं, जे स्थित्यांतर ज्याला आपण म्हणतो बदलाव है ना, परिस्थितीनुरूप बदलाव होत असतात, त्या परिस्थितीनुरूप बदलावाला आपण रिस्पॉन्ड करायचा. त्या रिस्पॉन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बुद्धिस्ट कॉन्सिल्स दिसून येतात. बुद्धिस्ट कॉन्सिलचं अनालिसिस करताना आपल्याला असं दिसूनही येतं की कंटेम्पररी सोशिओ इकॉनॉमिक पॉलिटिकल कंडिशन्स कशा बदलत गेल्या, हाऊ इट हॅज बीन चेंजिंग अँड इट हॅज बीन लार्जली इन्फ्लुएन्स द रिलिजन इटसेल्फ. धर्माचा कसा प्रकार, धर्मावर कशा प्रकारे त्याचा परिणाम पडला. बुद्धिस्ट कॉन्सिलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंटरप्रिटेशनच्या अँगलने जर आपण बघितलं तर आपल्याला अजून एक गोष्ट दिसून येते की if called as any religion is try to change or adapt as per the needs of the hour, then it will be sustained for a long time. हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. अजून एक आपल्याला महत्वाचं दिसून येतं की when the dynamic society is a dynamic and when the society had been changed, the all subsystems like a religion has to respond to the situations, otherwise it will be moribund, ते संपून पण जाणार. Also it also being a need of the hour to change itself so that it can be cater the new demands of the people of the time. नवीन डिमांड्स बदलत जातात, विचार बदलत जातात, गरजा बदलत जातात आणि त्यानुसार धर्माची गरजच ती आहे. व्हॉट इज द फंक्शनल importance of a religion is that religion shall be supporting to the
society for building the coordinative bonds between the various units of the society, and it has also major function to maintain the personality of the people, personality of the individual. इतकी मोठी ज्या फंक्शन्स आहे धर्माचा आहे, त्यामुळे धर्माला ऑब्विसली बदलत्या गरजेनुसार बदलणं आवश्यक आहे. आपल्याला बुद्धिस्ट कौन्सिलच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला ह्या बऱ्याचशा बाबी पाहायला मिळतात. आपण एक एक टप्प्याटप्प्याने बुद्धिस्ट कौन्सिलचं नॅरेशन पाहूया, जे प्रिलिमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अत्यंत महत्वाचं असतं. मेनच्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी आता चर्चा केलेलीच आहे तुमच्याशी, कशा प्रकारे त्याचा इंटरप्रिटेशनचा म्हणजे परिणाम कसा पडू शकतो. आपण बघूया फर्स्ट बुद्धिस्ट कौन्सिल बघूया. एक बुद्धाच्या डेथ नंतर 483 च्या जवळपास हे झालेलं आहे, प्रिसाइडेड बाय मॉन्ग महाकश्यप्या. मॉन्ग जे होते त्यांच्या आणि हेड बाय द मगधा किंग अजातशत्रू. अजातशत्रू जे आहे त्यांनी केलं होतं ऍट सत्तापानी केव्ह नियर द मगधन कॅपिटल, राजगृहाच्या जवळपास ते होतं. Council was participated by around 500 monks. समजू शकता 500 monks जे आहे त्याचं कौन्सिल होतं. कौन्सिलचं परिषद जी आहे तिची चर्चा चालू म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातील मॉन्क्सला एकत्रित ठेवण्याची, त्यासाठी जागेची व्यवस्था, राहण्याची, त्यांच्या सोबत जेवण खावण, म्हणजे याचाच अर्थ पॅट्रोनेज असेल तर इतक्या मोठ्या प्रमाणातल्या कौन्सिल्स घेणं शक्य होतं. बुद्धिस्ट कौन्सिल सातत्याने सक्सेसफुल झाल्यात आणि सातत्याने होऊ शकल्या. त्याचं कारणच आहे की त्यावेळेसचे जेवढे काही मोठे राज्य होते भारताच्या इतिहासामध्ये, त्या राजांनी त्याला मदत केलेली आहे. त्या राजांच्या पॅट्रोनेज मध्येच त्या कौन्सिल्स होऊ शकल्या. म्हणजेच यावरून असं अजून दिसून येतं, इंटरप्रिटेशन आपण जर केलं तर, की when the religion is flourished, when it is being patronized by the called as a king or being a head of the state or the kingdom, असं पण आपल्याला दिसतं, or being supported by or carried by the wealthy peoples, जसं जैनिझमच्या बाबतही आपल्याला नंतर दिसून येईल. दुसरं असं महत्वाचं आहे की आपल्याला दिसतंय धर्म आणि राजकारण याचं सातत्याने इंटरॅक्शन होत असतं. इट इज नॉट बिंग प्रॉपरली सेग्रिगेटेड, असं शक्य नाही आहे. त्यामुळे धर्म आणि राजकारणाचं मिक्सिंगही आपल्याला दिसून येतं. तर धर्माचा अत्यंत महत्वाचा प्रभाव आपल्याला इथे दिसून येतो. ऑब्जेक्टिव्ह व्हॉट वॉज ऑब्जेक्टिव्ह, कारण की बुद्धाच्या वेळात बुद्ध फक्त गाथा सांगायचा, सुत्त म्हणजे गाथा सांगायचं, आणि बुद्ध गाथा सांगून ते प्रवचन प्रकारे असं म्हणूया, परंतु लिखाण मात्र काही नव्हतं. प्रथमतः नंतर विचार करण्यात आला की बुद्धाने जे जे सांगितलं ते लिहून ठेवायचं, म्हणून बुद्ध सुत्ता त्याला आपण म्हणतोय, ते प्रथमतः विचार केला. सोबतच जी ही आहे संघ ऑर्डर आहे, कारण की एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनला जर नियम तत्वे नसती तर मग मात्र इट माइट बी कन्वर्टेड इनटू अनार्की कंडिशन. अनार्की कंडिशन येऊ शकतं आणि असं होऊ नये, आणि म्हणूनच एक मोनास्टिक रूल्स किंवा कोड ऑफ कंडक्ट बनवण्याचा सुद्धा विचार झाला. आणि 2 ऑब्जेक्टिव्हच्या आधारावर डॉक्युमेंटिंग द सुत्ता ऑफ बुद्धा अँड मेकिंग द रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर द मोनास्टिक ऑर्डर असा विचार झाला. आणि इट वॉज बिंग पहिल्यांदा इट वॉज बिंग सक्सेसफुली डन. हे प्रथमतःच आपल्याला सक्सेसफुल झालेलं दिसतंय. ह्या कौन्सिल मध्ये आपल्याला असं दिसतं, उपाली वन ऑफ द बुद्धा चीफ डिसायपल रिसाइटेड विनय पिटिका. विनय पिटिका म्हणजे रूल्स ऑफ कंडक्ट जे आहे ते सांगितले, रूल्स ऑफ ऑर्डर. अनदर इम्पॉर्टंट डिसायपल आनंदा वॉज व्हेरी क्लोज. ही वॉज जस्ट अ PA of Buddha, personal assistant of Buddha, was a cousin of Buddha. Recited Sutta Pitaka, the collection of Buddha's sermon on the matters of the doctrine and ethics. कारण की आनंद हा सातत्याने बुद्धा सोबत राहिलेला आहे. एकही प्रवचन त्याने बुद्धाचं सोडलं नव्हतं, कारण तो त्याचा असिस्टंटच होता. आणि त्यामुळे आनंदाने सुत्त पिटिका आणि उपालीने विनय पिटिका असं सांगितलं आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यात आलं. According to some sources, it is also being claimed that Abhidhamma Pitika or its Matika was also being included. एक अभिधम्म पिटिका सुद्धा include करण्यात आलं. Also Sangha made the unanimous decision to keep all rules of Vinaya, even the lesser and the minor rules. याच्यामध्ये छोटी छोटी एकदम छोटी म्हणजेच काय की मॉन्कनी
काय स्वतःजवळ वस्तू जी नसे ठेवायला पाहिजे, काय ठेवायला नाही पाहिजे, केव्हा उठायला पाहिजे, केव्हा झोपायला पाहिजे, केव्हा जेवायला पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टी जी आहेत त्याचं डॉक्युमेंटेशन आपल्याला विनयपीठिकामध्ये केलेलं दिसतंय. म्हणजेच फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल जे आहे it was being organized just to consolidate uh, whatever were being preached by the Buddha, and also wanted to sustain the Buddha Sangha for the long time. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला कोड ऑफ कंडक्ट असे ठेवलेले दिसते. तर बघा लक्षात आहे, लक्षात घ्या की किती महत्वाचं आहे फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल. कारण की जर बुद्धिस्ट काउन्सिल फर्स्ट झाली नसती लगेच, तर नंतर मग मात्र बुद्धाचे ज्या तत्वज्ञान आहे तत्वज्ञान मग मात्र जगाला पोहोचवणं शक्य झालं नसतं, जनतेपर्यंत पोहोचवणं शक्य झालं नसतं. त्यामध्ये बरीचशी जे आहे इम्प्युरिटीज लगेच आल्या असत्या आणि कदाचित याच्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकत होत्या, असं कदाचित तत्कालीन जे मॉन्क्स आहेत त्यांना वाटलं आणि त्यांनी फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल करून घेतली. आपण सेकंड बुद्धिस्ट काउन्सिलच्या बद्दल बघूया. बघा एक अराउंड 100 इयर्स नंतर बघा आपल्याला एक लक्षात येतं की सी द फेज 100 वर्षापर्यंत नंतर जी काय आहे विनयपीठिका आणि सुत्तपीठिकाच्या आधारावर बुद्धिस्ट मॉन्क्स हॅड बीन कॉन्सिस्टंटली प्रीचिंग टू द सोसायटी आफ्टर बुद्धा. आणि मग 100 वर्षानंतर पुन्हा असं वाटलं की आता काहीतरी विचार व्हावा. काय झालं असेल, तर आपल्याला असं दिसतं 100 वर्षाचा काळ खूप मोठा आहे. इट्स अ ह्यूज टाइम स्पॅन. ह्या टाइम स्पॅन मध्ये आपल्याला बरेचसे स्थित्यांतर दिसतील, बरेचसे बदल दिसतील. खूप सारे बदल कदाचित आले असतील. समाज व्यवस्था बदलली असेल, आर्थिक व्यवस्था बदलली असेल, गरजा बदललेल्या असतील. त्यातल्या त्यातच जी आहेत मॉन्क्स जे आहेत त्यांच्या सुद्धा गरजा बदलल्या असतील, काहींच्या नीड्स इन्कर्ड झाल्या असतील आणि मग याच्या जी ऑर्डर आहे त्या ऑर्डर मध्ये पुन्हा डायल्युशन आलं असेल आणि म्हणूनच सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल ही घडवण्यात आली. हेल्ड ॲट वैशाली अंडर द प्रेसिडेन्शिप ऑफ सब्बकामी जे आहे मॉन्क त्याच्या अंडरमध्ये अँड कन्व्हेंट बाय द किंग कालशोका. शिशुनागा डिनास्टी जे आहे शिशुनागाच्या नंतर कालशोका जे राजा होता त्याच्या पॅट्रोनेज मध्ये करण्यात आली होती. ऑब्जेक्टिव्ह टू सेटल अ डिस्प्यूट ऑन अ विनयपीठिका कोड ऑफ डिसिप्लिन. बऱ्याच जणांचं हे अत्यंत ताठर आहे, खूप कडक आहे, इतके कठोर नियम नसायला पाहिजे. बघा द डिस्प्यूट वॉज ऑन 10 points such as storing salt in a horn, eating after midday, eating once and going to village for alms, eating sour milk after one's meal. काय दिसतंय हे, म्हणजे आपल्याला असं दिसतंय की हा जो ताठरपणा आहे हा त्यांना नको हवा असेल कदाचित काही लोकांना त्या तत्कालीन परिस्थिती बदलली असेल, थोडं लक्झरियस लाईफ आलं असेल. काही मॉन्क्स जे आहेत जे सेल्फ डिसिप्लिन नसतील त्यांची एंट्री झालेली असेल. अशा बऱ्याचशा बाबी होऊ शकतात आणि त्यामधूनच आपल्याला दिसतं फर्स्ट टाइम द टसल वॉज बिंग हॅपन अमंग्स द संघ ऑफ बुद्धा, इन द संघ ऑफ बुद्धा, and the settlement was not happened, and thus the first time the schism had been happened, a splintering had been happened. प्रथमतःच आपल्याला सबग्रुप बनलेला दिसतंय. स्थविरवादा, महासंगिका आणि सर्वष्टीवादा 3 ग्रुप आपल्याला बनलेले दिसून येतात. 3 ग्रुप्स आपापल्या पद्धतीनं बुद्धाच्या प्रीचिंग आणि त्याच्या संघाच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स बाबत प्रत्येक जण क्लेम करायला लागला आणि त्यामुळे 3 जे आहेत सेक्ट आपल्याला तयार झालेले दिसतात विदिन द बुद्धिझम. त्याच्यात आपण बघूया की जसं स्थविरवादी नाही, स्थविरवादी जे आहे ते म्हणायचे की आधी जो विनयपीठिका लिहिलाय कंडक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स अत्यंत ताठर, इट इज बिंग करेक्ट, इट cannot be changed. See the scenario of orthodoxy. Orthodoxy means such a thing which is unable to change as per the needs of the hour, which believe that whatever may be the preach is being correct unto itself and cannot be challenged, cannot be changed. असं जेव्हा असतं that is called as orthodox. स्थविरवादी or believers in the teachings of the elders were being called as orthodox. And the महासंघिकास were the members of great community. त्यांनी म्हटलं तत्कालीन परिस्थितीनुसार बदल आवश्यक आहे आणि त्याच्यानुसार महासंघिकास मेंबर्स ऑफ ग्रेट कम्युनिटी तयार झालं आणि 2 वाद, एक ऑर्थोडॉक्स आणि एक पिचरिस्टिक असा वाद आपल्याला तयार झालेला दिसतोय. म्हणजे
दुसऱ्या कौन्सिल मध्ये प्रथमताच बुद्ध संघामध्ये आपल्याला दिसतंय भेदाभेद झालेला. त्यानंतर तिसरं बुद्धिस्ट कौन्सिल बघूया. तिसरं बुद्धिस्ट कौन्सिल हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण की यानंतरच बुद्धिझमचा प्रसार जो आहे तो जगभर झालेला आहे. आतापर्यंत बुद्धिझम जे आहे ते मिड गँगॅटिक प्लेन एवढ्याच एरियामध्ये होतं. आता ते पूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे थर्ड बुद्धिस्ट कौन्सिल अत्यंत महत्वाचा आहे. थर्ड बुद्धिस्ट कौन्सिल वॉज बिंग पॅट्रोनाइज्ड बाय किंग अशोका, ग्रेट अशोका, आणि पाटलीपुत्रामध्ये ते झालेलं दिसतंय. मोगलीपुत्ता जे आहे तिस्सा वॉज बिंग हेडेड द कौन्सिल and it was being held after 236 years after the death of Buddha. बुद्धाच्या नंतर इतका उशिरा झालेला आपल्याला दिसतंय. म्हणजेच पुन्हा एक दुसऱ्या कौन्सिल नंतर एक 100-150 वर्षाचा काल लोटून गेलेला आहे. आणि अराउंड 1000 मॉन्क्स इथे जमा झालेले होते. अँड इट वॉज बिंग थॉट दॅट वाय शुड नॉट बी बुद्धिझम शाल बी स्प्रेड थ्रू आउट द वर्ल्ड, आणि त्यामुळे मिशन पाठवायचा म्हणून इथे विचार करण्यात आला. याच्यामध्ये कदाचित अशोका आणि मॉन्क्सचं डेलिबरेशन झालं असेल, डिस्कशन झालं असेल, आणि त्यातूनच मग हा निर्णय घेतला आला असेल. टीचिंग ऑफ बुद्धा विच वेअर अंडर द 2 बास्केट्स, विनय पिटिका आणि सुत्त पिटिका आपण पाहिलं होतं. नाउ इट वॉज बिंग क्लासिफाईड इंटू 3 बास्केट आज अभिधम्म पिटिका जो आहे हा पण एस्टॅब्लिश याच्यामध्ये करण्यात आला. आणि मग आपल्याला 3 पिटिका, 3 खंड जे आहेत ते आपल्याला दिसतात. ऑल 3 पिटिकाज वेअर कॉल्ड ॲज त्रिपिटिका, कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज त्रिपिटिका. 3 पिटक म्हणजे 3 खंड आपल्याला दिसतात. एक जे आहे बुद्ध सुत्ता आणि कोड ऑफ कंडक्ट या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला दिसून येतं. ओरिजिन ऑफ थेरावाडा, थेरावाडा एक नवीन स्कूल जो आहे तो एक नवीन स्कूल आपल्याला इथे सुरू झालेला दिसून येतो. थर्ड बुद्धिस्ट कौन्सिल महत्वाचं त्यासाठीच आहे की प्रथमतःच आता याला स्वरूप जे आहे बुद्धिझमचं जे काही मॉडर्न स्वरूप इथे जे आहे ते हळूहळू तयार लागले होते. एक महत्वाचं आहे थर्ड बुद्धिस्ट कौन्सिल मध्ये की सेकंड बुद्धिस्ट कौन्सिल मध्ये आपल्याला 3 वाद दिसतात. 3 वादामध्ये संघर्ष झाला असेल, सातत्याने तो संघर्ष 100-150 वर्ष राहिलेला असेल. and there might be some called as a entry of some opportunist people into the संघा. काही शिरकाव केला असेल स्वतःचा धंदा एस्टॅब्लिश करायला. आपल्यालाही माहित आहे धर्माचा धंदा होतो आणि मोठा धंदा आहे. आता तर आपण बघताय की धर्माचा किती मोठा धंदा आहे. त्यामुळे अपॉर्च्युनिस्ट पीपल यामध्ये एंटर, त्यावेळातही अशीच परिस्थिती असावी, कारण की राजे पॅट्रोनाइज करायचे, भरपूर चॅरिटी यायची. राजाने जेव्हा धर्माला पॅट्रोनाइज केला तर ऑब्व्हियसली अनुषंगाने बाकीची सर्व जी आहे जनता ती त्याला पॅट्रोनाइज करा म्हणजे मदत करत असावी, गिफ्ट देत असावी, म्हणजे चांगला फ्लरिश बिझनेस असं गृहीत धरूया. आज तर भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. असं झालं असावं त्या वेळात. आणि देन इट वॉज बीन थॉट दॅट why should not kick out all these heretics, some sort of the opportunist elements, and therefore to purify the Buddhist religion from these opportunist people or the monks, Moggalliputta Sissa also written one of the book called as कथावत्तू. कथावत्तू नावाची एक पुस्तक सुद्धा आपल्याला लिहिलेली दिसून. थर्ड बुद्धिस्ट कौन्सिल नंतर सर्व मिशनरीज अशोकाने पाठवल्या. आपल्याला माहित आहे अशोकाच्या मिशन्स आपण पाहिलेलं आहे याच्यापूर्वी. आता आपण बघूया फोर्थ बुद्धिस्ट कौन्सिल. इट वॉज अ लास्ट बुद्धिस्ट कौन्सिल इन द एन्शियंट इंडिया. त्याच्यानंतर मग मात्र बुद्धाचं जे आहे बाहेर जरी प्रसार झाला असला तरी भारतामध्ये मात्र हळूहळू त्याचा जे आहे कल जो आहे तो कमी कमी होत गेला. आणि मग नंतर मात्र बुद्धिझम लयास आलेला आपल्याला भारतात संपुष्टात आलेला आपल्याला दिसतोय. फोर्थ बुद्धिस्ट कौन्सिल बघा, अराउंड 72 AD द फोर्थ बुद्धिस्ट कौन्सिल वॉज हेल्ड ऍट कुंदलवना, काश्मीर मधलं कुंदलवना आहे. अंडर द पॅट्रोनेज ऑफ कुशान किंग कनिष्का जो आहे इंडो ग्रीक किंग होता आणि त्याने तो पॅट्रोनाइज केला होता. अंडर द लीडरशिप ऑफ बोथ वेअर बिंग प्रिसाइडेड, वासुमित्रा आणि अश्वघोषा हे दोघांनी प्रेसिडेंट होते.
It was translated अभिधम्मा टेक्स्ट फ्रॉम द प्राकृत टू द संस्कृत. बघा आपल्याला काय दिसतंय, सर्व बुद्धिस्ट टेक्स्ट जे आहेत पहिले पासूनच आपल्याला प्राकृत मध्ये दिसतात. बुद्धाने प्राकृत भाषा जी आहे पाली then was called as a Prakrit language and it was being considered as a language of a common man. त्याने सामान्य जनतेला ज्ञान देण्यासाठी पाली भाषेमध्ये सुक्त केले होते, म्हणजे गाथा म्हटलेल्या होत्या, सामान्य जनतेला कळावं यासाठी म्हटलेलं होतं. परंतु आपण प्रथमतच बघतोय की बुद्धिस्ट काउन्सिल, फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल मध्ये आपल्याला प्राकृत पासून संस्कृत मध्ये ट्रान्सलेशन झालेलं दिसतंय. याचाच अर्थ आपल्याला असं दिसतं नाऊ मच मोर एलिटिझम माइट बी एंटर्ड इन टू दी बुद्धिझम. बुद्धिझम मध्ये एलिटिझम आलं असावं, जो जुनं जे काय आहे ते विरून गेलं असावं, अपॉर्च्युनिस्ट एलिमेंटची एंट्री झाली असावी. बघा फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल ही काश्मीर इथे झालेली आहे. इट वॉज बिंग वन ऑफ द पॉइंट ऑफ अ सिल्क रूट, कारण की इथून जेव्हा वर बुद्धिझम गेला, बुद्धिझम सिल्क रूट वर आपल्याला असं पसरलेलं दिसतंय, सातत्याने सामोर गेलेलं दिसतंय आणि ईस्ट कडे ते वळलेलं दिसतंय. सिल्क रूट जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की सिल्क रूट वर ट्रेडर्स होते. ट्रेडर्स व्यापार करायचे, ईस्ट टू वेस्ट, वेस्ट टू ईस्ट व्यापार करायचे. पूर्ण आशियन कॉन्टिनेंट कव्हर व्हायचा आणि जिथे मॉन्क्स राहायचे तिथे कदाचित व्यापारी राहत असावे. आणि व्यापारी राहत असल्यामुळे आपल्याला असं दिसतंय की व्यापार जे आहे त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या काय आहे त्यांच्या लक्झरी लाईफ आपल्याला तिथे दिसून येत असतील. त्याच लक्झरी लाईफचं कदाचित इन्फ्लुएन्स हा मॉन्क्सवर पडला असावा आणि मग यांच्यामध्ये जे काय नवीन संघर्ष सुरू झालेला दिसतो. Savitiwada doctrine were codified in a summary called as a महाविभत्सा, एक समरी तयार केला आणि ह्याच नंतर इतका मोठा वाद झाला की इथे दोन जे आहे बुद्धिझम दोन याच्यामध्ये वाटल्या गेले, एक महायाना आणि एक हिनायाना. महायाना is called as a great vehicle and hinayana called as a lesser vehicle. महायानाने एक मॉडर्न स्वरूप घेतलं, मूर्ती पूजा आहे, दान दक्षिणा जे आहे, लक्झरियस लाईफ ऑफ अ मॉन्क जे आहे, म्हणजे बरेचसे जे काही विनय पिटिकाची ताठर भूमिका होत्या, ताठरचे नियम होते ते सगळे विरून गेले आणि महायाना एक नवीन प्रकारचा मटेरियलिस्टिक टाईपचा रिलिजन व्हायला लागला. आणि हिनायाना मात्र जे काही जुनं आहे ते त्यालाच कंटिन्यू कसं करायचं याच्यावर भर देण्यात आलेला होता. त्यानंतर मग मात्र जे काही डेव्हलपमेंट झालं ते महायानाचं डेव्हलपमेंट झालं, हिनायाचं डेव्हलपमेंट जे आहे फारच कमी देशामध्ये राहिलं, जसं बर्मा वगैरे मध्ये आपल्याला राहिलेलं दिसून येतं. फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिलच्या बाबतीमध्ये भारतामध्ये जशा प्रकारे बुद्धिस्ट काउन्सिल झाली तशीच 229 BC म्हणजे याच्या पूर्वी एक बुद्धिस्ट काउन्सिल जे आहे ते सिलोन मध्ये म्हणजे श्रीलंकेमध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. वॉज टू बी हेल्ड ऍट तंबपानी. खाली बघा आपल्याला दिसतंय एक जे आहे स्तूप आपल्याला दिसतोय, हेल्ड ऍट तंबपानी इन श्रीलंका इन 29 BC अंडर द पॅट्रोनेज ऑफ अ किंग वत्तगामिनी. आपल्याला दिसते तिथला जो राजा होता सिलोनीज राजा, त्याच्या अंडर मध्ये ते आपल्याला झालेलं फोर्थ बुद्धिस्ट काउन्सिल झालेलं दिसते. बट इट इज नॉट अ पार्ट ऑफ इंडियन हिस्ट्री. आपल्याला इंडियन हिस्ट्रीचाच बघायचं आहे, पण सहज तुमच्या नॉलेजसाठी म्हणून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ज्या बुद्धिस्ट काउन्सिल झाल्या त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, परंतु आपल्याला फोर्थ पेपर मेन्सला युपीएससीला आहे, त्याच्यात बुद्धिस्ट फिलॉसॉफीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला थोडे रेफरन्सेस असावे सहज, म्हणून त्या कॉन्टेक्स्ट मध्ये फिफ्थ आणि सिक्स्थ बुद्धिस्ट काउन्सिल ब्रीफली बघूया. Fifth Buddhist Council took place in 1871 under the patronage of a king Mindon मंडाले बर्मा, जिथे अजूनही प्युअर फॉर्म मध्ये बुद्धिझम आहे असं म्हटलं जातं. इट वॉज प्रिसाइडेड बाय द जगर भिवंसा, नारिंदा भी दज्जा अँड सुमंगल सामी, अशा तीन जे आहे मॉन्क्स त्यांनी प्रेसिडेंटशिप कलेक्टिव्हली ऑक्युपाईड केलं होतं. काय अपेक्षा होती की जे काही बुद्धाच्या टीचिंग्स आहेत त्या टीचिंग्सला रिसायटेशन करायचं अँड एक्झामिन सिस्टमॅटिकली इफ एनी ऑफ देम वॉज ड्रॉप्ड ऑर नॉट. म्हणजे मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये काही बदल गरजेचा आहे का याचा विचार फिफ्थ बुद्धिस्ट काउन्सिल मध्ये करण्यात आलेला होता. बघा बुद्धिझम कसं
आवश्यकतेनुसार बदललेला आपल्याला बदलाची तयारी ठेवलेली दिसून येते. बुद्धिस्ट काउन्सिल सुद्धा आपल्याला बर्मामध्ये झालेलं दिसून येतं. 1954 Buddhist Council held in Burma at Kabaya in Yangon under the patronage of Burmese government's patronage केले होते, led by the Prime Minister कारण बर्मा ही बुद्धिस्ट कंट्री आहे त्याच्यामुळे. कन्स्ट्रक्शन ऑफ अ महाप्रसन्न गुहा, जशा प्रकारे सत्तापानी गुहा होती, फर्स्ट काउन्सिल झालं होतं बुद्धिस्ट काउन्सिल पुत्रा राजगृहामध्ये, तशाच सारखं असं तयार करण्यात आलं. तसं स्वरूप त्याच्या प्रतिरूप त्याला म्हणतो ते तयार करण्यात आलं. अल्टिमेट एम होता की जे काही खरं बुद्धिझमचं आहे, बुद्धाचे धम्म आहे, ते बुद्धाचे सुत्त आहेत आणि जे काही रूल्स आहेत विनयपिटकाचे ओरिजिनल, त्याचं जतन करावं त्याच्यावर भर देण्यात आला होता. अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की 4 बुद्धिस्ट काउन्सिल एन्शंट इंडियामध्ये झालं आणि 4 बुद्धिस्ट काउन्सिलच्या मुळे आपल्याला दिसतंय जगामध्ये बुद्धिझम पसरलेलं दिसतंय. 3rd आणि 4th बुद्धिस्ट काउन्सिल ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. थँक्यू.